उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद भाऊ नायक, आमचे दोन्ही आमदार दिव्या राणे, दिलेला लोबो, दाजी साळकर, उल्हास वेंगर, पार्टीचे जनरल सेक्रेटरी दामू नायक, आमचे दक्षिण गोयचे अध्यक्ष तुळशीदास, आमची दक्षिण गोयची जिल्हा पंचायतीची अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, बाकीच्यो सगळ्यो आमच्यो महिला आणि तुम्ही सगळे पत्रकार, तुमचे सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता. बऱ्याच जाणांक उत्सुकता आशिल्ली की दक्षिण गोयची तिकीट केन्ना डिक्लेअर करतले काय म्हण. ज्यांची आज तिकीट डिक्लेअर जाली ती आमची दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी धेंपो ही उमेदवार म्हणून आज डिक्लेअर जाल्ली आसा आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान स्वागत करतात. बऱ्याच जाणांक दिसलें की आम्ही मेंबरशीप वगैरे केली काय नाही काय म्हणून. पल्लवी ही ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची मेंबर आसा आणि त्यामुळे तिका परत मेंबर करपाची काय गरज ना. आमचे सगळे इच्छुक उमेदवार, कारण वेगवेगळी नावां येताली ते सगळे हांगा उपस्थित आसात. बाबू कवळेकर हे आताच थोडो, कारण आज होळी पौर्णिमा त्यामुळे तांकां वचचें पडलें. नरेंद्र सावयकर हे तसे ह्या आजच्या हातून थोडे बिझी उरले आणि त्यामुळे सगळे बाकीचे नावां येताले ते सगळे उमेदवार जांकां वेगवेगळी नावां वेगवेगळ्या न्यूजपेपराचेर येतली ते सगळे जाण हांगा आसात. भारतीय जनता पार्टीचे सगळे बूथ पासून आमचे स्टेट पर्यंत आसात की डिस्ट्रिक्ट पर्यंत सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचो उमेदवार निवडून हाडपाक काम करतले. आणि आज बरें आसा की दोन्ही उमेदवार आमचे उत्तर गोवा आमचे श्रीपाद भाऊ आणि दक्षिण गोवा पल्लवी धेंपो यांची नावां जाहीर जाल्ली आसा. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे मोठ्या मताधिक्यान निवडून येतले. गोयच्या जनतेची पूर्णपणे साथ भारतीय जनता पार्टीक लाभतली. पार्टीचे सगळे कार्यकर्ते येणारे 7 मे पर्यंत पूर्णपणे आपापल्या बुथाचेर सगळे जाण काम करतले आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा 2024 ह्या निवडणुकी भितर ज्या तरेन आमी म्हणटात की 400 पार, त्या 400 पारा भितर भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार हे उत्तर गोवा आणि दक्षिण गोंयचे निवडून येतले ही पूर्ण विश्वास हांव व्यक्त करता. आणि हांव आमचे भाऊक विनंती करता की तांच्यांनी तुमकां संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीचा जय असो. बोलो बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. नमस्कार. त्या क्षणाची आम्ही वाट पळयताले की दुसरो साऊथ गोव्याचो सीट डिक्लेअर करपाची वेळ आता आयिल्ली आसा. सीट डिक्लेअर जाल्लो आसा आणि मॅडम पल्लवी धेंपे हे साऊथ गोव्याच्यो कॅन्डिडेट म्हणून आज डिक्लेअर जाल्ले आसात. संपूर्ण पार्टी, संपूर्ण कॅडर आमचो जो आसा तो कॅडर एक नेटान कॅन्डिडेट डिक्लेअर जाल्यार फाल्यां पासूनच निश्चितपणे कामां लागतलो. आणि हातून जे काही कॅन्डिडेटाची नांवां हांगा आशिल्लीं ते सुद्धा कॅन्डिडेट भाव अध्यक्षांनी तुमचे समोर दवरलेले आसा. हेय सगळे हांगा आशिल्ले, परंतु काही शिगमोत्सवाचे हेका लागून फुडें गेल्ले आसात. आनी म्हणून पार्टी सगळी एकसंघ आसा. हांव सगळ्यांक अपील करता की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीक आमकां परत एकदां तशें 1999 2024 जेन्ना भारतीय जनता पक्षाक दोन्ही सिटांचेर जीत मेळिल्ली त्याच पद्दतीची जीत ह्या वेळार 2024 भारतीय जनता पार्टीक निश्चित मेळटली. आमचे कॅडर उत्तम प्रकारे काम करतले. हांव संपूर्ण गोंयचे जनतेक आवाहन करता की ह्या देशाचो विकास, ह्या देशाक फुडें व्हरपाक जाय, त्याच बरोबर गोंयचो विकास, गोंयाचो आनी गोंयाक फुडें व्हरपाक आमी सगळ्यांनी दोन्ही सीट निवडून दिवप हें जनतेचें कर्तव्य आसा. हांव सगळ्या जनतेक अपील करता की मोठ्या मताधिक्यान उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा दोन्ही सीट तुमी निवडून दिवचे. आणि जो आमी 400 पार म्हणटात येणाऱ्या हाका ते तातूंत गोंयचे दोन्ही सीट ह्या 400 दिवचे अशी सगळ्यां कडेन हांव कार्यकर्त्यां कडेन विनंती करता. देव बरें करूं. हांव आतां विनंती करता की ज्यांची उमेदवारी आता जाहीर जाली ती दक्षिण गोंयची उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यांनी पत्रकारांक संबोधित करचें. I'm deeply grateful to the Bharatiya Janata Party for this nomination, and I accept this in deep humility, in genuine humility. I'll also like to say that, I'll also, like to, give my sincere appreciation to the Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, our BJP President, JP Nadda ji, our Honorable Union Home Minister,
Shri Amit Shahji, our Honorable Chief Minister, Shri Pramod Sawantji, our MP and our BJP State President, Shri Sadanand Tanode ji, our Union Minister for State, Shri Shripad Naik ji, and all the BJP Karyakartas for this nomination and for this opportunity. We will try our level best to win this seat. I've always believed in Narendra Modi ji's vision of leadership overall, and I'm so sure his vision actually empowers every individual irrespective of caste, creed or religion, and especially equal opportunities which are given to every section of the society. We will try our level best, and thank you so much once again for this nomination. Thank you. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांक विनंती करता की तांच्यांनी पत्रकारांक संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या साऊथ गोवा सीट डिक्लेअर जालो आनी मॅडम पल्लवी श्रीनिवास डेम्पो हांकां साऊथ गोवाची तिकेट फावो जाल्ली आसा. साऊथ गोवाची तिकेट भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीन आज डिक्लेअर केला. सगळ्यात पयलीं हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी, अमित भाई शाह हांचे आभार व्यक्त करता की तांच्यांनी योग्य रित्या म्हणजे आमी जशें म्हणटा की 33% रिजर्वेशन फुडले जावपाचें आशिल्लें, बट ते कन्सिडर करता आसतना सुद्दां तांच्यांनी गोंयांत तर 50% रिजर्वेशन दिल्लें आसा. खरें म्हणजे हो महिलांचो सन्मान आसा, महिलां खातीर न्याय आसा. आयच्या सुवाळ्यार आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद शेट तानवडे, आमचे पार्टीचे वरिश्ठ नेता श्रीपाद भाऊ, त्याच बरोबर आमच्यो बाकीच्यो आमदार मॅडम देविया राणी, दिलायला लोबो, दाजी साळकर, बाबुल्लास, आमचो जनरल सेक्रेटरी दामू, ट्रेजरर संजू आणि महिला मोर्चाचे आमचे सगळे कार्यकर्ता, सुवर्णाबाई तेंडुलकर आसतले, सुलक्षणा सावंत, स्नेहा, परत आरती, महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळी जाणां आज खास करून महिला कॅन्डिडेट दिल्या उपरांत एक उत्साहाचें वातावरण तांच्याय मदीं आसा. आणि खरोखरूच आमी जशें म्हणटा नॉट 33% तर 50% गोंयांत जे रिजर्वेशन दिलां. आणि हांव तर सगळ्या महिलांक जर मोठ्या प्रमाणात आव्हान करता की पयले फावटी साऊथ गोंयांतल्यान महिला उमेदवार जी आसा ही भारतीय जनता पार्टीत दिल्या. त्या खातीर सगळ्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य जे आसा महिलांचे मताधिक्य जावचें. आयज पर्यंत गोंयांतल्यान फक्त एकदाच महिला कॅन्डिडेट उत्तर गोंयांतल्यान निवडून गेल्ली. आज पर्यंत गोंयाच्या इतिहासात साऊथ गोंयांत केन्ना महिला कॅन्डिडेट निवडून आशिल्ली आणि निवडूनय येवंक ना. भारतीय जनता पार्टी हो इतिहास करतली. कॅन्डिडेटूय दिला आणि निवडूनय हाडटले हाचो म्हाका 100% विश्वास. समेस्त गोंयकार जनतेक आमी आव्हान करता, 10 वर्साच्या कार्यकाळात मोदी सरकारात जी विकासाची कामां केल्या ती फाटल्या 50 वर्सांक जावंक नाशिल्ली. मोदी सरकाराच्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात 35,000 कोटी रुपया हे आमी डायरेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटात मोडल्या. आणि मोठ्या प्रमाणात मोदीजीच्या सरकारात जर सगळ्यात विकास जर खंयसर जाला आसत जाल्यार आमी जे 4 पिलर म्हणटा तितूंतलो नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. नारी शक्ती हो कंपोनंट सगळ्यात म्हत्वाचो आशिल्लो आणि म्हणून तर 33% रिजर्वेशन दिले. आणि नारी शक्ती म्हणटा आसतना फक्त आमी म्हणना 33% रिजर्वेशन तर आतां दिले, बट त्याच बरोबर सगळ्यात पयल्यात पयली म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव पासून क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत मुद्रा लोन आसतले, डिजिटल इंडिया आसतले, सुकन्या समृद्धी योजना आसतली किंवा उजाला योजना आसतली, उज्ज्वला योजना आसतली. ह्यो जर सगळ्यो योजना जर काडून पळयशात जाल्यार महिलेक सक्षम करपा खातीर योजना आसा. बेटी बचाव बेटी पढाव म्हणटा आसतना आमी बेटीक वाचयता आसतना जो एक्ट जो आशिल्लो तो टायटन करता आसतना सेक्स डिटर्मिनेशन करपाक दिलें ना. आणि बेटी पढाव हे जे फुडले उतार जे दिले महिलांच्या शिक्षणा खातीर फ्री ऑफ कॉस्ट एड्युकेशन अवेलेबल करून दिले. आमी उजाला योजना आणि उज्ज्वला योजना म्हणजे महिलेक गॅस घरांत दिवप आणि तिच्या घरात लायट दिवप, तिच्या घरात शौचालय दिवप आणि तिच्या घरान म्हणजे तिचे घर जे आसा हे तिच्या नावार करप. हे सगळी डिसिजनां जर कोणी घेतला आसत जाल्यार ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत घेतला. आणि हे सगळे करून दाखयता आसतना परिवारवादांतल्यान सायडीन येवन सुद्दां आमी पळयता एक सक्षम महिला ह्या गोंयच्या कॅन्डिडेट म्हणून आमकां दिता आसतना बाय पल्लवी डेम्पो हिका टिकेट दिल्ली आसा जी एक एड्युकेशन क्षेत्रांत आसा, जी आज इंडस्ट्रियलिस्ट म्हणटा आसतना म्हणजे डेम्पो चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत पुराय गोंयांत जांचें काम आसा एड्युकेशन क्षेत्रांत आसतले, प्रेस मिडियांत आसतले, बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीज आसतले आणि विशेष करून डेम्पो चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत एड्युकेशन क्षेत्रांतले कार्य त्यांचे उल्लेखनीय आसा. आज पर्यंत प्रायमरी शाळा तांच्यांनी स्वता दत्तक घेतल्या, जावं ती पेडण्यात आसतली, साळात आसतली, नावेलीत आसतली, आमच्या उत्तर गोंयांतल्या वेगवेगळ्या भागात आसतले. ह्याच पद्दतीचे कार्य तांचे साऊथ गोंयांतूय आसा. त्यांच्या एड्युकेशन क्षेत्रात म्हणजे आमी जेका म्हणटा की प्री प्रायमरी पासून ग्रॅज्युएट लेवलचे एड्युकेशन हे ते गेली कितलीशीच वर्सां
म्हणजे नो डाऊट डेम्पो फॅमिली गोंयाक नवीन ना. डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट आनी डेम्पो फॅमिली ही नोन फॅमिली गोंयकारां खातीर आसा. इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड. ज्या पद्दतीन मोदीजीन सगळ्यांक नांव दिलें, मोदीजीन सदोदीत सगळ्या खातीर काम केलां, त्याच पद्दतीन डेम्पो फॅमिलीचें काम हे सगळ्यांच्या परीन आसा, सगळ्यांच्या खातीर आसा, इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड. डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट म्हणा किंवा तांचे मिस्टर श्रीनिवास बाबा डेम्पो हे सुपरिचीत आसा. सातत्यान गोंयच्या अडलेल्या नडलेल्या खातीर हातभार दिवप, अडलेल्या नडलेल्या खातीर काम करप ही गेली कितलीशींच वर्सां जनरेशन टू जनरेशन तांचें काम सुरू आसा. डेम्पो फॅमिली ही भारतीय जनता पार्टी कडेन लागची फॅमिली आसा. श्रीनिवास बाबा डेम्पो ह्या भारतीय जनता पार्टीच्या रिलेटेड फॅमिलीत वेगवेगळ्या ट्रस्टांचेरूय आसा. मातृछाया हो ट्रस्ट भारतीय जनता पार्टीच्या एका फॅमिलींतलो ट्रस्ट आसा. डेम्पो बाबा ताजे कितलीशींच वर्सां अध्यक्ष आशिल्ले. मातृछायेचें कार्य जे आमचे बांदोडे हांगासर चलता ते तेंचे लागचे सदस्य आसात. तांच्यांनी खूब वर्सां जालें तें काम स्वताहून काम पळयताले. अशा पद्दतीन भारतीय जनता पार्टीक तेंको नासलेल्याच फॅमिलींतली आनी ती स्वता भारतीय जनता पार्टीची पयलींच्यान मेंबर आसा. त्या खातीर कोणाच कडेन प्रश्नचिन्ह उरपाची गरज ना. आमी खंयसरूच टिकेट दिता आसतना आमी सगळ्या जाणांक बरोबर घेवन दिल्या. आमच्या भारतीय जनता पार्टीक जेन्ना महिला कॅन्डिडेट दिवपाची ठरली तो महिलांच्या मदीं आमकां सातत्यात सगळ्या महिलांनी बी तेंको दिल्लो आसा. म्हणून तर ज्यांची नांवां पेपरार छापून आयलीं ती सगळीं जाणां आज तिच्या फाटल्यान भक्कमपणे उबी आसा आनी हेच दाखोवन दिता भारतीय जनता पार्टीची हीच एक खरी ताकद आसा. आनी ही ताकद भारतीय जनता पार्टी हो एक इटसेल्फ इज अ परिवार आसा. भारतीय जनता पार्टी हो खरो 140 कोटी जनतेचो सगळ्यात व्हडलो मोदी परिवार आसा. म्हणून तर आज सांगता आसतना खूब खोस भोगता की मॅडम पल्लवी डेम्पो ही मोठ्या मताधिक्यान म्हणून सांगता आसतना हांव परत एकदा रिपीट करता 60,000च्या मताधिक्यान आमी साऊथ गोवाचो सीट हे जिखतले हे हांव परत एकदा सांगता. आनी निश्चितरित्या साऊथ गोव्यातले सगळे आमचे आमदार, साऊथ गोव्यातले सगळे आमचे कार्यकर्ते इन्क्लुडींग म्हणजे नॉर्थ गोव्यातल्यान मोठी ताकद ही बी त्यांच्या फाटल्यान थंयसर उबी रावतली. जरी आयच्या घडीक म्हणजे मॅडम पल्लवी डेम्पो यांचे ओट हे टेक्निकली पणजे मतदारसंघात जरी असले जाल्यार ओरिजिनली त्यो साऊथ गोव्यातल्यो आसा, त्यो मडगांवांतल्यो आसा. त्या खातीर त्यो नीज मडगांवकार आसा म्हणजे त्यो खऱ्यो ओरिजिनली साऊथ गोव्यातल्यो आसा. म्हणजे कोणाकूय हें कन्फ्युजन नाका. ह्योय सगळ्यो गजाली तकलेंत दवरून दिता आसतना तांचें स्वताचें काम, तांचे स्वताचो आसलेलो व्याप आमी ज्या पद्दतीन पळयता आनी त्याच बरोबर डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट आनी डेम्पो फॅमिली हांचो पुराय गोंयांत आशिल्लें काम ह्या सगळ्या ताकदीचेर आमकां आनिकूय बी साऊथ गोंयचो सीट जिखपा खातीर आनिकूय इजी जातलो. आयच्या घडीक विरोधक म्हाका दिसता त्यांच्या मदीं थरकाप ठरलेलो आसा. आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर जाल्या उपरांत बरेचशे जाण नॉमिनेशन फायल करतले काय ना हाजी म्हाका साशंकता आसा. कारण निश्चितरित्या थोड्या जाणांनी आतांच माघार घेतले. आमी साऊथ गोंयचो सीट हो 60,000च्या फरकात मोठ्या मताधिक्यात आमी जिखता. कारण मोठ्या प्रमाणात आनी हितून परतूय हांव सांगपा खातीर सोदता की मोठे मताधिक्य जे आसा हे महिलांचे वोटींग जे आसा हे भारतीय जनता पार्टी खातीर उत्तर गोंयांत आनी दक्षिण गोंयांत कारण पयले फावटी साऊथ गोवाची तिकेट महिले खातीर दिवप हे आमच्या महिलां खातीर एक मोठे भाग्य म्हणपाक जाय. कारण पयलेच फावटी आमी 33% रिजर्वेशन नासतना सुद्दां महिलां खातीर दिल्लो हो सन्मान आसा. आनी ताका लागून पुराय गोंयच्या लोकांक आव्हान करता आमचे दोनूय कॅन्डिडेट श्रीपाद भाऊ नायक हांचे कार्य तर फाटली गेली 25 वर्सां सातत्यात गोंयाक आशिल्लें योगदान आनी सगळ्यात व्हडलें योगदान भाऊचें खंयचें जर आसत जाल्यार आयुष हॉस्पिटल हें कोणूच विसरपाक शकना. येदो व्हडलो धारगळांतलो आयुष हॉस्पिटलाचो प्रोजेक्ट हो जर ताचो फावंडेशन स्टोन आनी जर तो गोंयांत कोणी हाडला आसत जाल्यार फक्त आनी फक्त श्रीपाद भाऊन हाडला. ते स्वता आयुष मिनिस्टर आसता. त्या खातीर अशा पद्दतीचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल लेवला वयले इन्स्टिट्यूट आज जर गोंयांत हाडपाक शकले जाल्यार ते श्रीपाद भाऊन हाडला. म्हणून आमच्या गोंयांतले दोनूय सीट हे मोठ्या मताधिक्यांनी समेस्त गोंयकारांनी निवडून दिवचे. गोंयचो गेल्या 50 वर्सांक जो विकास जावं नाशिल्लो तो विकास आमी ह्या 10 वर्सांक करपाक शकले. त्या खातीर हांव परत एकदा सगळ्या म्हज्या समेस्त गोंयकार मतदार भाव आनी भयणीक आव्हान करता की तुमी मोठ्या मताधिक्यान श्रीपाद भाऊ नायक आनी पल्लवी डेम्पो हांकां खूब मोठ्या मताधिक्यान सगळ्यांनी निवडून हाडचे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीन हांव सगळ्या जाणांक आव्हान करता. आनी सगळे जाण निवडून हाडटले. तुमचोय सगळ्यांचो तेंको पत्रकार म्हणून भारतीय जनता पार्टी खातीर आसचो. टायम टू टायम सगळ्यांनी सगळ्यो गजाली लोकां पर्यंत पावोवपा खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको आसतलो. रातच्या 9:30 वरांचेर सुद्दां तुमी हांगासर मोठ्या प्रमाणात हजर रावले. होच उत्साह दाखयता की भारतीय जनता पार्टीचो कॅन्डिडेट जो तुमकांय उत्सुकता आशिल्ली हांव त्या खातीर तुमचेय सगळ्यांचे आभार व्यक्त करता आनी लोकांक आव्हान करता की मोठ्या मताधिक्यान आमचे दोनूय सीट निवडून हाडचे. देव बरें. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बोलो बोलो भारत
बीजेपी सावकाश लीडाची हिस्ट्री क्रिएट करते कॅन्डिडेट मध्ये दोघा कॅन्डिडेट ओके सर विश करता ओके दोघा मुखे देऊया आणि मोदी सरकार टिका 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 दुसरं मुख्य. दोन सकल जाता हे बरोबर Thank you. चलो येस चलो Thank you. विदाउट बुके करता चलो मॅडम Thank you. म्हणजे आम्ही दोघे चलो मेरा परिवार मेरा परिवार फिर एक बार अब की बार दोघांची एक एक जुळून अर्पाचे चलो चलो मैडम विक्ट्री हो victory. चलो अब की बार फिर एक बार मेरा परिवार Thank you. Thank you. चलो Thank you.